नमस्कार, इंडिया लाईव्ह 360 मध्ये आपले स्वागत आहे. नाशिकच्या पंचवटीतील निमाणी बस स्टँडवर अत्यंत गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. या बस स्टँडवर सर्वत्र कचऱ्याचे साम्राज्य पसरले असून दुर्गंधीमुळे प्रवाशांचे, विशेषतः महिला आणि लहान मुलांचे आरोग्य धोक्यात आले आहे. केवळ अस्वच्छता नाही, तर येथील रस्त्यांची अवस्थाही बिकट झाली असून खड्ड्यांचे प्रमाण वाढल्याने वाहन चालक आणि पादचाऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे. ज्यात पिण्याच्या पाण्याची सोय नाही, तसेच प्रवाशांसाठी बसण्याची पुरेशी व्यवस्था आणि स्वच्छ प्रसाधनगृहांचा अभाव जाणवत आहे. आज रक्षाबंधन सणामुळे निमाणी बस स्टँडवर प्रवाशांची अलोट गर्दी उसळली होती. त्यातच पुरेशा बसेसची उपलब्धता नसल्याने आणि नेमप्लेट नसल्यामुळे महिला, वयोवृद्ध आणि लहान मुलांचे प्रवासासाठी प्रचंड हाल होत आहे. लालपरी अर्थातच महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या या बसेसची अवस्था तर अत्यंत दयनीय झाली आहे. जुन्या, खटारा बसेस निम्म्या प्रवासात कोठेही बंद पडतात, टायर पंक्चर होतात किंवा इंजिन बिघडते, ज्यामुळे प्रवाशांचा अमूल्य वेळ तर वाया जातो. प्रवाशांच्या सुरक्षिततेची आणि वेळेची कदर न करणाऱ्या सरकारच्या कारभाराचा हा निषेध असून आता या जुन्या गाड्या बदलून नव्या बसेस आणणे ही प्रवाशांची तातडीची गरज बनली आहे. वृत्त संकलन चेतू कानडे, इंडिया लाईव्ह 360 नाशिक.